आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. मनोज जरांगे पाटील अभिजित दिपकेंच्या भेटीला पोहोचले. जंतर मंतरवरती मनोज जरांगे पाटील दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील अभिजित दिपकेंच्या भेटीला पोहोचले. त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरती पाहतोय. महाराष्ट्रातील अनेक नेते आजवर जंतर मंतरवरती जाऊन अभिजित दिपकेंची भेट घेतली. मात्र आता मनोज जरांगे पाटील हे सुद्धा दिपकेंसोबत त्या ठिकाणी त्यांची भेट होते. दिपकेंसोबत जरांगेंची चर्चा सुद्धा सुरू आहे. अभिजित दिपके यांच्या या आंदोलनाला आता मनोज जरांगे पाटील यांचा सुद्धा पाठिंबा आहे. तशी प्रतिक्रिया सुद्धा लोकशाही मराठीला कालच मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. आणि मनोज जरांगे पाटील आता जंतर मंतरवरती अभिजित दिपके यांची भेट घेत आहेत. अभिजित दिपके यांच्यासोबत यावेळी जरांगे पाटलांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता वाढता पाठिंबा पाहायला मिळतो. अभिजित दिपके यांच्या या आंदोलनाला आता वाढता पाठिंबा महाराष्ट्रातून पाहायला मिळतोय. याआधी दिग्गज नेते त्या ठिकाणी गेले होते. महाराष्ट्रातील शरद पवारांनी भेट घेतली, सुप्रिया सुळेंनी भेट घेतली, तत्पूर्वी अमित ठाकरेंची भेट झाली होती, उद्धव ठाकरे यांनी काल भेट घेतली. आणि आता मनोज जरांगे पाटील हे सुद्धा अभिजित दिपके यांच्या भेटीसाठी जंतर मंतरवर दाखल झाले आहेत. जंतर मंतरवरची आपण दृश्य पाहतोय. मनोज जरांगे पाटील हे अभिजित दिपके यांच्या भेटीसाठी दाखल झाले, तर मनोज जरांगे पाटील आणि अभिजित दिपके यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. दृश्य आपण पाहतोय. जंतर मंतरवर मनोज जरांगे पाटील आणि अभिजित दिपके यांच्यासोबत आता चर्चा सुरू आहे. त्याची दृश्य आपण पाहतोय. मनोज जरांगे पाटील अभिजित दिपके यांच्या भेटीसाठी दाखल झाले. अभिजित दिपके यांचं हे आंदोलन सुरू आहे. चलो संसद असा एल्गार त्यांनी पुकारला होता. कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून एक आंदोलन राजधानी दिल्लीमध्ये सुरू आहे. ज्या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. नीट परीक्षेचा महाघोटाळा झाला आणि त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांची आकडेवारी आहे. तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांचं या नीट परीक्षेच्या महाघोटाळ्यामुळे नुकसान झालं. विद्यार्थ्यांचे करिअर उद्ध्वस्त झाले. अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केली. त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली होती. कॉक्रोच जनता पार्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून उफाळून आलेली एक संघटना, एक वादळ, आणि ते वादळ आता राजधानी दिल्लीमध्ये धडकलंय. जंतर मंतरवरची ही दृश्य आहेत. अभिजित दिपके त्यांचं नेतृत्व करतायत. अभिजित दिपके यांच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येते. देशभरातून युवक हे जंतर मंतरवर दाखल झाले आहेत. काल संसदवरती जाणार, त्या ठिकाणी सुद्धा प्रश्न विचारला जाणार अशी प्रतिक्रिया आली होती. मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात आहे. काही ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्या प्रकारचे अनेक व्हिडिओ हे सुद्धा लोकशाही मराठीच्या हाती लागले. त्या संदर्भात सुद्धा आवाज उठवण्यात आला. जंतर मंतरवरची आपण दृश्य पाहतोय. युवकांचं वादळ पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने युवक त्या ठिकाणी जमलेले आहेत. संसदेत सुद्धा याचे पडसाद पाहायला मिळतात. दोन्ही सभागृहामध्ये आपण पाहतोय पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी सुद्धा हाच मुद्दा उपस्थित करण्यात आलाय. नीट परीक्षेच्या महाघोटाळ्यासंदर्भात सरकारला जाब विचारला जातोय. या संदर्भात आवाज उठवला जातोय. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. आणि त्याच संदर्भात आज सुद्धा दुसरी वेळेस लोकसभा तहकूब करण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.